नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतखाबात के पेश नजर आज शिवसेना शिंदे ग्रुप की जानिब से इलेक्शन लड़ने के ख्वाहिशमंद उम्मीदवारों के इंटरव्यूज एक मुकामी होटल में लिए गए। इंटरव्यूज के बाद मीडिया से बातचीत करते हुए एमएलसी हेमंत पाटिल, रुकने असेंबली बालाजी कल्याणकर और रुकने असेंबली आनंद पाटिल बोंडारकर समेत दीगर कायदीन ने बताया कि पार्टी को बड़ी तादाद में उम्मीदवारी की दरखास्तें मौसूल हुई है। हेमंत पाटिल ने कहा कि मुख्तलिफ वार्ड से सैकड़ों की तादाद में उम्मीदवारों ने अपनी उम्मीदवारी के लिए दरखास्तें जमा कराई हैं, जिससे पार्टी की मजबूती जाहिर होती है। एक सवाल के जवाब में एमएलसी हेमंत पाटिल ने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और भारतीय जनता पार्टी के साथ इत्तेहाद के सिलसिले में बातचीत का सिलसिला जारी है और आइंदा 2 दिनों में इस ताल्लुक से कोई अहम फैसला हो जाएगा। उन्होंने ये भी वादा किया कि अगर इत्तेहाद नहीं होता है तो शिवसेना पूरी ताकत के साथ अपने उम्मीदवार मैदान में उतारने के लिए तैयार है। जवळपास 439 उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या संख्येने उमेदवार आहेत, ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य केलेलं आहे, समाजामध्ये ज्यांची पत आहे। केवळ शिवसेनाच नाही तर बाहेरच्याही इतर दलित प्रभाग असेल किंवा मुस्लिम प्रभागातले मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी सुद्धा शिवसेनेकडे आज उमेदवारी मागितलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम आणि त्यांनी सर्वसामान्य घटकांसाठी आणलेल्या विविध योजना याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये झालेला आहे आणि निश्चित शिवसेना या निवडणुकीमध्ये किमान 30 तरी जागा जिंकेल असा विश्वास आम्हाला या प्रसंगी आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे। दोन्ही पक्षांकडे आपण युती झाली तर निश्चित इथे महापौर युतीचा होईल असा आमचा आशावाद आहे। कारण मोठ्या नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि 5 वर्ष कार्यकर्त्यांना नगरपालिकेमध्ये महापौर पद असेल किंवा उपमहापौर पद असेल, सभापती पद असेल, प्रभागामध्ये काम करण्याची संधी मिळते। तेव्हा युतीसाठी प्रस्ताव आमच्या दोन्ही आमदारांनी आणि आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीकडे पाठवलेला आहे। सर, ये देखा जा रहा है कि शिवसेना को बीजेपी वाले अशोक राजवाड़ा इग्नोर कर नगर पालिका में आपने प्रस्ताव दिया था, जब भी कोई रिस्पॉन्स नहीं, अभी कोई रिस्पॉन्स दे रहे नाही। आता वाटाघाटी चालू आहेत, गेल्या 2 दिवसापासून वाटाघाटी चालू आहेत, प्राथमिक चर्चा चालू आहे। आज परत रात्री दोन्ही आमदार बसणार आहेत आणि निश्चित स्पष्ट चित्र जे आहे त्या 2 दिवसामध्ये होईल। नांदेड महापालिकेच्या इच्छुक उमेदवाराची आज बैठक आयोजित केली। मुलाखती सर्व उमेदवाराच्या नांदेड महापालिकेच्या वार्डाच्या प्रभाग वाईज 1 पासून 20 पर्यंत प्रभाग, एका प्रभागमध्ये 4 आरक्षण प्रमाण अशी इच्छुक उमेदवाराची आज मुलाखती घेतल्या आणि चांगला प्रतिसाद भेटला उमेदवाराचा। आणि एका याच्यामध्ये प्रभागमध्ये वार्डमध्ये 5-5 उमेदवार इच्छुक आलेले आहेत आणि शिवसेनेच्या पक्षाकडून 100% चांगली साथ भेटली। जनतेची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नांदेड महापालिकेवर निवडून आणण्यामध्ये जनतेची साथ शिवसेनेला 100% जनता यांच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड महापालिकेवर 100% आम्ही भगवा फडकू आणि तोपर्यंत आम्ही येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भगवा फडकणार आहे तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आता सध्या महायुतीची भाजपसोबत बोलणं चालू आहे आणि काही दिवसातच 2-3 दिवसात आम्ही आनंदराव आमदार साहेब तसेच समिती सर्व सदस्य आम्ही काल 2 बैठका झालेल्या आहेत। येणाऱ्या काळात अजून आम्हाला बैठका महायुती संघ करायच्यात, 100% याचा तोडगा निघेल। अभी मालूम नहीं, अभी जीते हैं उतने फॉर्म भर के लिए वाले, इसका थोड़ी देर में अपने को रिजल्ट आएगा कितने अपन फॉर्म प्रभाग 20 में भरे वाले आए वाले। पूर्ण तैयारी हो गई हमने। एक वार्ड में हमारे 5-5 उम्मीदवार इच्छुक उम्मीदवार आए वाले और अच्छा प्रतिसाद शिवसेना को मिले वाला है। 100% कुछ दिन में इसका रिजल्ट भी अच्छा आ जाएगा। आज खूप चांगली तयारी आमची झालेली आहे। आज नांदेड महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झाल्या। या मुलाखतीला
शिवसेनेचे नेते माननीय हेमंतभाऊ पाटील उपस्थित होते आणि आम्ही तिन्ही आमदार आणि सर्व जिल्हाप्रमुख या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय चांगल्या मुलाखती झाल्या आणि इच्छुक उमेदवारांची जी संख्या आहे अतिशय उत्सुकपणे ते या ठिकाणी मुलाखती दिल्या. मोठ्या संख्येने उमेदवार आमच्याकडं उपलब्ध होते आणि चांगली मुलाखत या ठिकाणी झालेली आहे. युतीची बघू आमच्या काही बोलणे झालेले आहेत. त्यांच्याकडून जर पॉझिटिव्हली मेसेज आला तर आमचे नेते माननीय हेमंतभाऊ पाटील ते निर्णय घेतील आणि आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेची ताकद शहरामध्ये आहे. 2 आमदार शिवसेनेचे आहेत. त्या दृष्टिकोनात आमचं काम चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की शिवसेनेचा भगवा या ठिकाणी महानगरपालिकेवरती फडकणार आहे.